कृष्णमूर्ती होय गे कळवाली सोय गे. प्राणाचाही प्राण पाहता सुख सांग काय गे. तुळशी माळा गळा गे कस्तुरीचा टिळा गे. अर्धांगी रुक्मिणी विंजणे वारिती गोपी बाळा गे. तुळशी माळा गळा गे कस्तुरीचा टिळा गे. पितांबराची कास गे कसेली सावकाश गे. पितांबराची कास गे कसेली सावकाश गे. नारद तुमर गायन गाती नारद तुंबर गायन गाती. पुढे निजदास गे पुढे निजदास गे. तुळशी माळा गळा गे कस्तुरीचा टिळा गे. भक्त कृपेची माय गे ओळखू आली विठाई गे. भक्त कृपेची माय गे ओळखू आली विठाई गे. एका जनार्दनी विठ जोडी अले बाय गे. एका जनार्दनी विठ जोडी अले पाय गे. तुळशी माळा गळा गे कस्तुरीचा टिळा गे. अर्धांगी रुक्मिणी विंजणे वारिती अर्धांगी रुक्मिणी विंजणे वारिती गोपी बाळा गे गोपी बाळा गे. तुळशी माळ गळा गे कस्तुरीचा टिळा गे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरुदादा महाराज महाराज. माऊली महाविष्णू संतश्रेष्ठ बाबा माऊली जे जे संत आहेत महाराष्ट्रातले म्हणा उत्तर हिंदुस्थानातले म्हणा. आपल्याला आश्चर्य वाटेल की मुस्लिम संतांनी सुद्धा कृष्ण भगवंताचे गुणगान गायले. उत्तर हिंदुस्थानातल्या ज्या ज्या काही चिजा बांधल्या गेल्या मुस्लिम गवई सुद्धा गातात किंवा ठोंबऱ्या गातात त्या सगळ्या कृष्ण भगवंताच्या अनुषंगाने गातल्या जातात. ऐसी नामारो पिचकारी पिया बिन नहीं आवत चैन अचरा छोड़ो का नाही.
अशा कितीतरी रचना कृष्ण प्रभूच्या जीवनावर, त्याच्या लीलावर आणि मोठ्या कौतुकाने केले. असा हा सर्वस्पर्शी देव, सर्वांना जवळ करणारा देव, हा आमचा देव का तुमचा देव हे विशिष्ट लोकांच्या मनात असतं. पण शेवटी ईश्वरी सत्ता ही इथून तिथून एकच आहे. म्हणून कृष्णाचे गुणगान गाताना त्यांना काही कुठे कमीपणा वाटला नाही. त्यांना असं वाटलं हा कृष्ण आमच्या गावचाच आहे. काही काही विशिष्ट लोक नको ते समज पसरवतात आणि माणसांची चाललेलं चांगलं बिघडतं. आता हे सनई वादक बिस्मिल्ला खान हे काशीचे, काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन ते रोज सनई वाजवतात. ते असतील तेव्हा कुठे भेद आहे? कशा करता सांगितलं? कृष्ण हा परमात्मा आहे, कृष्ण हा देव आहे. आणि देव कुणाचा हे मला तरी काही कळलं नाही. ज्याने विश्व रचलं, ज्याने जगत तयार केलं, ज्याने माणूस तयार केला. माणूस तयार करताना असं काही नाही की त्यांनी ख्रिश्चन तयार केला, त्यांनी मुस्लिम तयार केला, त्यांनी हिंदू तयार केला, त्यांनी ब्राह्मण तयार केला, क्षत्रिय वैश्य शूद्र नाही. त्यांनी जीवसृष्टी निर्माण केली. मग आम्हाला नावं ठेवून घेतलो. एक लक्षात घ्या, आम्ही ब्रह्म असताना आम्हाला नाव ठेवून घेणं हे नावं ठेवून घेतल्यासारखं आहे. माझं म्हणणं कळलं का? अहो, असावं कोणतरी श्रेष्ठ, कोणतरी पदाचं नाव ठेवून घ्यावं. योग्य आहे ते असेल तर योग्य नाव शोभून दिसतं. पण जे आहे त्याच्यापेक्षा काहीतरी कुठेतरी जातीवाचक म्हणा, धर्मवाचक म्हणा, नाव ठेवून घेणं कुठेतरी घोटाळा होतो. आणि म्हणून कृष्ण परमात्मा हा देव असल्या कारणाने त्याच्याबद्दल मनामध्ये तसं कुणाच्या विषम नाही. त्या कृष्ण सख्याचं वर्णन करताना महाराज म्हणाले, सुखन सांगावे सांगवे वैखरी खुंटली आणि रूपी रमता मने बुडी दिधली. सुखन सांगवे वैखरी कोंदली, रूपे रमता मने बुडी दिधली. त्याच्या संगतीतलं जे सुख होतं ते सुख सांगता येईना, इतकं अलौकिक सुख होतं. त्याच्या संगतीत रमताना, त्याच्या रूपाशी एकरूप होताना, त्या रूपामध्ये मनाने बुडी दिल्यानंतर काय आहे हे सांगता येत नव्हतं. म्हणून ज्ञानोबराय सुद्धा म्हणाले, बोले ना बोलू देईना. बोलू देत नाही आणि आम्हाला बोलता येत नाही. असं हे अलौकिक कृष्ण परमात्म्याचं चरित्र आपण ऐकत आहोत. गोकुळामध्ये अनेक आपत्ती येऊ लागल्या, पुष्कळच आपत्ती येऊ लागल्या. वृद्ध होते, जाणते होते, अधिकारी होते, गोकुळाचे चालक होते. ते म्हणाले, वा असं दिसून येतं या गोकुळावर खूप संकट येत आहेत. जागा बदलूया, गाव बदलूया. कृष्ण परमात्म्याने इथे जन्म घेतला आणि संकट सुरू झाली. मी एक सांगू का तुम्हाला गंमत म्हणून? तुम्ही जेव्हा जन्म घेता ना तेव्हा संकट सुरू होतात. जन्माच्या पूर्वी नसतात तर नंतरही नसतात. अर्थ कळला का? जन्माला आला की जर लवकर जन्म होत नसेल तर पहिलं संकट ते आईला आणि तुम्हाला. माझं बोलणं समजलं? पहिलं संकट कुणाला? आईला. सुरक्षित वाळंतपण झालं तर निराळं, नाही तर सिझरिंग.
हे तिला. आणि ते करत असताना तुम्हाला सुद्धा कुठेतरी खेचाखेची त्रास होतोच. हे तुमचं संकट. म्हणून जन्म सुरू झाला की संकट सुरू झाली, आणि मेल्याशिवाय संकट संपत नाही. म्हणजे निदान तुमच्यावरचं तरी. काही काही वेळेला चांगला मनुष्य गेल्यानंतर त्याच्या मागच्यांना संकटच असतं, पण तुमच्या पुरतं का होईना संकट संपलं. तसं भगवंतानी गोकुळामध्ये जन्म घेतला आणि संकटाची प्रणाली सुरू झाली, लिंक सुरू झाली. काय करावं? जागा बदलावी, घर बदलावं. माणसांना सुद्धा असतंच ना सध्या. ते वास्तुशास्त्राचं बरंच सुरू झालंय सध्या. त्या पुष्कळशा गोष्टी सुरू आहेत, चालतं. घ्यावं न घ्यावं ज्याच्या त्याच्या मनस्थितीवर आहे. पण घेतलं न घेतलं तरी एक आहे, कोणी चांगलं होईल म्हटलं लक्षात राहत नाही, पण वाईट होईल म्हटलेलं चांगलं लक्षात राहत. एवढं मात्र ही जी शास्त्र आहेत ना सगळी, एवढं मात्र काम भरपूर करतात. चांगला जगत असलेला मनुष्य, त्याला जर सांगितलं या पुढच्या 6 महिन्यात आजारी पडणार आहे, तर नक्की पडतो तो. ते ज्योतिषामुळे नाही, की त्याची मानसिकता अशी पालटते. खंबीर असेल मनुष्य तर बरं, नाही तर मोठं अवघडच. हे जीवनातलं एक मोठी गंमत आहे. आणि म्हणून गाव बदला म्हणजे संकट कमी होतील. आणि मग गाव बदलायच्या वेळेला ठिकाण कोणचं निवडलं? वृंदावन. वृंदावन शब्दाचा अर्थ असा आहे की भक्तीचं गाव. तिथे यमुना वाटे वृंदावनामध्ये. तुम्ही जर कधी गेला असाल तर तुम्हाला दिसून येईल. यमुनेचे काठ फळाफुळाने असे फुललेले आहेत. अतिशय सुंदर अशी वनश्री तिथे फुललेली आहे. वृंदावनामध्ये भक्ती वाहत असते. भक्ती म्हणजे यमुना. भक्तीची वाहणी आहे तिथे. गोकुळामध्ये ते नव्हतं. वृंदावनामध्ये भक्ती प्रवाहित होती. अशी वाहत आहे, अशी सतत वाहणी चालू आहे तिची. याचा तात्विक अर्थ असा आहे की स्वरूपापासून तिची वाहणी सुरू झाली. गंगोत्री, यमुनोत्री तिथून सुरू होतात नद्या. हे एक लौकिक स्थान आहे. पण जीवनाची जी वाहणी आहे, ती वाहणीचा अर्थ असा आहे की मूळ स्वरूपातून ती वाहत होती, पण स्वरूपाला अशी पाठी वळून पाहता येत नव्हतं. एक कळलं का तुम्हाला? आपली जीवनाची वाहणी अशी आहे, एकदा वाहू लागली की परत तिथे जाता येत नाही. काय आज एवढं पाणी वाहतंय पुण्यातून, मुंबईतून, कुठूनही वाहतंय सध्या. असं वाहत खाली जात आहे. असं कधी ऐकलंय का तुम्ही की ते पाणी पुन्हा पुण्यात आलं? असं कधी आठवतंय का? गेलेला क्षण परत आला. गेलेला क्षण संपला, गेलेला तास संपला, गेलेलं आयुष्य संपलं, पुन्हा मिळत नाही. गेलेलं आयुष्य संपलं आणि पुढचं आहे का नाही ठाऊक नाही. ठाऊक आहे? आपल्याला नाही. बा तुम्हाला ठाऊक असेल तर आनंदाची गोष्ट आहे. मग ठाऊक असेल तर नीट तरी वागा ना. आता काय म्हटलं मी? ठाऊक असेल तर आता तरी नीट वागा. का होता तेव्हाही त्रास दिला आणि कळून सुद्धा आता मरायच्या पूर्वी त्रास देत आहे. मरताना तरी 2 शब्द गोड बोला. का मरताना सुद्धा हेच म्हणायचं, माझ्या समोर येऊ नकोस. जीवनाची वाहणी बघा. तसं मूळ सत्तेपासून वाहते यमुना, पण सत्तेचं दर्शन घडत नाही.
अशी अखंड प्रवाहित अशी जी प्रतीती वाहते प्रभूच्या दर्शनाकरता, जी वाहणी चालू आहे, तिचं नाव आहे यमुना. भक्तीची वाहणी चालू आहे. तिची इच्छा एक आहे की वाहत जावं, वाहत जावं, वाहत जावं आणि एक दिवशी त्या प्रभूशी एकरूप होऊन जावं. याच्यामध्ये पुष्कळशा गोष्टी बारीक सारीक सांगण्यासारख्या आहेत. जेव्हा त्या गवळणी बासरीचा सूर ऐकला आणि भगवंताकडे गेल्याबरोबर भगवंतांनी त्यांना नावं ठेवलं. जाऊ त्या पुढे सांगेल, पण ऐकण्यासारखं आहे, फारच सुंदर गोड आहे. असा सूर जिथे होत्या तिथे गेल्या, त्या सुराच्या अनुषंगाने गेल्या. तेव्हा भगवंतांनी त्यांना विचारलं की तुम्हाला काही कळत नाही का, कशा आला इथे? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की गंगेच्या यमुनेच्या प्रवाहामध्ये फूल टाकतं तर फुलं जातं, पुढे जातं, पण तुझी मुरली अशी आहे की जिथे वाचते तिथून तिथे घेऊन येते, म्हणजे मुळाशी आणते. दृष्टांत काढला का? बोलणं समजलं? नीट समजून घ्या. प्रवाह पतित होणं शब्द सुद्धा मोठा गमतीचा आहे. प्रवाह पतित. आता या एवढा मोठा नदीचा प्रवाह सापडल्यानंतर बाहेर पडू शकत नाही तुम्ही. प्रवाह पतित. तसं संसाराच्या लोंढ्यामध्ये सापडल्यानंतर हे तासभर कसे बाहेर पडताय तुम्ही, हेच मोठं आश्चर्य आहे. कदाचित तो कृष्णाच्या मुरलीचा गुण असेल. हो, हे भगवंताशी अभंग काय, गाणं काय, हे सगळं अभंग, हे काय, ही रचना सगळी प्रभूची मुरलीच आहे. अरे काय, ही जी काही अभंग म्हणतो मी, कृष्णमूर्ती कुणाची मुरली आहे, कुणाचा सूर आहे? प्रभूचं दर्शन आहे. म्हणून त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढत असेल. नाही तर आज सुद्धा पावसात एवढी माझी गाडी यायला केवढा उशीर लागलाच. जिकडे तिकडे जर ते पॅक, पुलावरून पाणी येत आहे, सगळीकडे येत आहे. मला 7-8 फोन आले, प्रवचन आहे का? म्हटलं नक्कीच. मांडीभर पाण्यात झालं तर खुर्च्या मांडून का नाही? काय म्हटलं? मांडीभर पाणी असताना रानडे हायस्कूलच्या पटांगणात प्रवचन झाली, मग इथे तर बसायची सोय आहे, छत्र बित्र चांगला आहे, सगळं व्यवस्थित आहे, का होणार नाही? होणार. आणि बरोबर आलो मी 7ला बरोबर इथे स्टेजवर. म्हटलं देवाने काम केलं, टाईम चुकू नये आपला काय. आणि माझ्या त्या स्वभावात बसत नाहीत काही काही गोष्टी. काही गोष्टी सांगू का नको? आमच्या खाजगी गोष्टी आहेत, सांगू? बरं नसतं नाही का सांगितलं? मी कालच सांगितलं, 51 वर्ष झाली लग्नाला, तसं वादबीद कधीच नाही, भांडण बिंडण कधी कधी असं नाहीच, आठवत नाही मला. पण एका बाबतीत होतं. मला ते 2 मिनिटं सुद्धा उशीर झालेला जमत नाही. त्या म्हणतात येते येते. अरे येते काय? 5 मिनिटं गाडी खाली उभी राहिल्या. काय काय म्हटलं मी? याच्यातलं गंमत अशी आहे की वेळेला जावं, वेळेला सुरू करावं. 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे उशीर होऊ नये. त्याच्यातला भाग असा आहे, मी तुम्हाला एक सांगतो, आयुष्यातले हे प्रभुचिंतनामध्ये जेवढा काळ जातो त्याच्याची समरस होण्याकरता 1 सेकंद सुद्धा उशीर होऊ नये. ती मनाला ओढ लागून राहते. माझ्या जीवनाचं व्यसन म्हणा, नाही तर काही म्हणा, पण असं नाही वाटत की दुसरी व्यसनं करण्यापेक्षा हे व्यसन करावं की जेणेकरून दुसरं व्यसन लागणारच नाही. एक सांगू का? काटा काढायचा असेल तर दुसऱ्या काट्याने काढावा. तसं वाईट व्यसन घालवायचं असेल तर सद्व्यसन लावून घ्यावं. हे काही वाईट नाही आहे, चांगलं व्यसन आहे. देव म्हणतायत तयाच आम्हा व्यसन. देवाला विचारलं तुला व्यसन आहे का? म्हणले हो. म्हणले मलाही नाद आहे. मी म्हटलं बरं झालं तूही व्यसनी झालास. तो म्हणले हो मलाही व्यसन आहे, पण कोणाचं? माझ्या भक्तांचं, त्यांच्या कीर्तनाचं,
त्यांचे गुणगान गाण्याचं. तेव्हा लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. अशी वृंदावनामधून भक्ती प्रवाहित झाली होती, म्हणून तिच्या काठी देव खेळण्याकरता येत होता. इथे काय झालं, वृंदावनामध्ये आले, सगळी रचना सुंदर झाली, विश्वकर्मानी येऊन सगळी वृंदावन सुंदर केलं. अतिशय वाडे काय, महाल काय, अहो देव राहणार आहे. साधे अधिकारी राहतात ती रेस्ट हाऊस बघा, मंत्र्यांच्या खोल्या बिल्या इथे तुम्ही बघाल ना, कुठेही जा, VIP सूट वगैरे अप टू डेट असतात. किती पुष्कळशी काही राहती नाहीत, पण मीटिंग वगैरे असते. यदा कदाचित साहेबांना वाटले थोडं सांग टाकावं तरी सुद्धा अप टू डेट असतं. कशा करता सांगितलं, मग राजांचा राजा विश्वाचा पती तो जर मुक्कामाला येणार आहे तर काय तुम्हाला सांगू, काय थाट. सर्व ऐश्वर्याने संपन्न असं वृंदावन झालं. हो, अतिशय थाट. मग म्हणाले, प्रभू आता मोठा झाला, कृष्णा आता आपला व्यवहार सांभाळ. हे गवळी होते, गोपाल होते बरं का. अरे बाबा, म्हणजे एक लक्षात घ्या, लाखो गाई त्यांच्याकडे. शब्द कसा आहे, गोधन. मग दुसऱ्या कुणाच्या नोकरांच्या ताब्यात एवढ्या आपल्या गायी सोपवण्याच्या ऐवजी, कृष्णा तू आता आपल्या गायी सांभाळ. गोधने चारा वया जातो शारंग पाणी. गाई चारण्याकरता भगवान बाहेर पडले. काळी घोंगडी हाती काठी लागला धेनूचे पाठी. काय म्हणतायत, काळी घोंगडी हाती काठी लागला धेनूचे पाठी. खांद्यावर काळी घोंगडी घेतलेली, हातामध्ये काठी घेतलेली, मयूर पिच्छ वेटी अशी सुंदर. अहो इतका सुंदर दिसायचा तो परमात्मा. कंबळ म्हणतात त्याला, काळी घोंगडी म्हणतात. आपल्याकडे पुष्कळ महत्व होतं काळी घोंगडीचं, आता ते कमी झालं सगळं. पंढरपूरला तर घोंगडी गल्लीच आहे, आणि पुष्कळशे वारकरी म्हणजे त्या घोंगडी अशी मळत नाही. पाऊस जरी आला की अशी खोळ करून डोक्यावर घेतली की नाही, आणि झटकली की पाणी, आणि पुन्हा निजायला उपयोगी. आपली पाठ दुखते ना, ते निजायला खाली बरोबर नसतं म्हणून. पण कंबळ जर खाली टाकली, अतिशय सुंदर, झोपायला गरम, छान, म्हणजे तिचा सर्वांगाने उपयोग होतो. असं घोंगडं. मग आता गाई सांभाळायच्या होत्या, बसायला पाहिजे. आता आहे त्याच्यातला थोडासा फरक, नाही असं काही. देवाची घोंगडी ना आपली घोंगडी याच्यात नाही म्हटलं तरी थोडासा आहे फरक, आहे भरपूर फरक आहे. कानात तुझी घोंगडी चांगली चांगली, कानात तुझी घोंगडी चांगली चांगली, आम्हासिका दिली वांगली रे. कानात तुझी घोंगडी चांगली चांगली. काय त्या कानाची घोंगडी, अशी सुंदर घोंगडी. ती घोंगडी बघूनच माणसं थक्क होत होती. अजून सुद्धा चांगल्या घोंगड्या मिळतात बरं का, 1000, 2000, 3000 सुंदर सुंदर घोंगड्या मिळतात. आता देवाची घोंगडी ती काळी, तिचं वर्णन ज्ञानोबराय म्हणतात, षड्गुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. स्वगत सच्चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्व गुण विणली रे. स्वगत सच्चिदानंदे
सच्चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्व गुण विणली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे कानात तुझी घोंगडी चांगली चांगली कानात तुझी घोंगडी. पुढे कसं म्हणतात बघा, आम्हा सिका दिली वांगली रे. पण कृष्णा हे काही तुझं वागणं बरोबर नाही. आम्हाला जी घोंगडी दिलीस ना ती कशी दिलीस? नवा ठाई ती फाटून गेली. 9 ठिकाणी फाटलेली आमचं घोंगडं हे बघा की किती ठिकाणी फाटलेलं आहे. तुमचं तुम्ही हिशोब करून बघा म्हणजे कळेल. नवा ठाई ती फाटून गेली ती त्वा म्हासी दिधली रे. आणि पुन्हा कसली? रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे कानात तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली. त्या का मध्ये गंमत आहे, क्वेश्चन मार्क आहे. आम्हासी का दिली वांगली रे कानात तुझी घोंगडी चांगली चांगली. काय म्हणतायत? स्वगत सच्चिदानंदे मिळोनी आणि शुद्ध सत्व गुण विणली रे. सच्चिदानंद रूपाने विणलेली तुझी घोंगडी आहे. सद काय, चित काय, आनंद रूप काय, जास्ती काही डिटेलमध्ये सांगत नाही. विषय फार लांबतो आणि मोठा ऐसपैस होतो. स्वगत सच्चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्व. नुसतं सत्व नाही, आपल्या सगळ्या ह्या गुणात्मक घोंगड्या आहेत. म्हणून कुणात सत्वगुण विशेष आहे, कुणात रजोगुण विशेष आहे, कुणात तमगुण विशेष आहे. तर का सांसारिक माणसंही रजोगुणी आणि जे अगदी शुद्ध सात्विक आहार खातात त्यांना सुद्धा राग येतोच. येत नाही का? एखाद्या सोहळ्यातला माणूस असो त्यांनी त्याला धक्का लागू दे, बघा तो किती चिडतो. म्हणजे सोहळं लावून जर एवढं चिडतो काय माझं बोलणं कळलं का? काही दिसत नाही का मी सोहळ्यात आहे? आता तुला कळत नाही का लांबून जायचं? मी कशा करता म्हटलं की कपडे चांगले घातले म्हणजे ती वृत्ती तशी बदलते असं नव्हे. म्हणून प्रश्न विचारलाय, माझं सोडून द्या. नाथानी प्रश्न विचारला आणि भगवंतानी प्रश्न विचारला. कोण भक्ती केली गोपाळी काय ती सोवळी का ओळी त्यांचे उचिष्ट कवळ मी गिळी प्रेम समेळी डुल्ल तू. कोण भक्ती केली गोपाळी काय त्या भक्तीचं नाव आहे. सोवळी म्हणावी का ओळी म्हणावी असो, ओघात येईल तेव्हा अजून विस्तृत सांगेल. आता इथे काय चाललंय? रानात निघाले तर खांद्यावर घोंगडी घेतलीये. काय? शुद्ध सत्व गुण विणली रे षडगुण गोंडे यश श्री वैराग्य औदार्य ज्ञान ऐश्वर्य हे साई गुण वसती जेथ तया नाम भगवान. षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. आणि काय देवा आम्हाला असं घोंगडं दिलंस, 9 ठिकाणी फाटलेलं, कधी इथून गळते काय? आता त्या अवघडच. हे दात दिलेत ना, हा आतून येण्या पुराच्या पाण्याला बांध आहे. एकदा पडू द्या मग कळेल. ज्या तोंडाकडे माणसं बघत होती कान मुख गळू लागले, दंताळवाडी ओस झाली. कान मुख गळू लागले न आला बागूला आजा. बरं का? नातवंड सुद्धा म्हणतात आहे ते बाबा कसा दिसतोय बघा आजोबा. आजोबाचं तोंड बघ कसं दिसतंय, मला भीती वाटते.
संतच म्हणतायत दंताळवाडी ओस झाली, पुढचं म्हणत नाही. ते म्हणतायत वाहू लागले. काय अरे काय कान मुख गळू लागले, नवा ठाई ती फाटून गेली. नाकातून आहे कानातून आहे, काय अवघड सगळं. इंद्रिय आपल्या ताब्यात राहत नाहीत, अशी तू आम्हाला दिलीस. बर त्याच्या आतून काय वात आहे, रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. काय किती अवघड आहे नाही का. म्हणून देह स्वच्छ ठेवावा लागतो. त्याच्याकरता देवाने सोय केलेली आहे. रात्री निजल्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपल्या तोंडाचीच आपल्याला वास येते. म्हणून ब्रश केलं जाय पाहिजे, नीटनेटके घासले पाहिजेत, स्वच्छता राखली पाहिजे. रोजच्या रोज कपडे व्यवस्थित बदलले पाहिजेत. आठवड्याने गंजी फ्रॉक बदलायचं नाही. मी उगी स्टेटमेंट करत नाही, मला माहिती आहे तशी माणसं. मग ती माणसं लांबून आली की कळतो. इंटिमेटचाच वास सगळा, वाटतोळ सगळं. अवघड आहे सगळं. नीटनेटकं राहावं, स्वच्छ राहावं. देवाने इतका सुंदर देह दिलाय. अहो टेबलावर आपण सकाळी झाडू मारतो, 2 तासांनी धूळ साठलेली असते. आता टेबलावर काय तुम्ही हाताने धूळ टाकली का? नाही, हवेतून येते धूळ, हवेतून येते. म्हणून कसं राहावं. मग घर जर इतकं स्वच्छ, देह प्रभू देण्याने दात घासावे, अमकं कसावं, आंघोळ घालावे, सुंदर स्वच्छ कपडे घालावे. बरं का, अगदी काय दिवसाला 2दा बदलले तरी हरकत नाही. काय बिघडलं? तुम्ही म्हणाल महाराज तुमचं बरं आहे. बरंच आहे की, मी कुठे वाईट म्हटलं. एक सांगतो, 10 कपडे आहेत का 25 कपडे आहेत हा श्रीमंतीचा भाग असेल, पण आहे ते एवढा तुकडाभर साबणाने साफ करणं, याच्याकरता काही श्रीमंती लागत नाही, याच्याकरता मनोवृत्ती लागते. त्याच्याला वगैरे नाव ठेवायचं. मी खेड्यापाड्या सुद्धा जातो, एखाद्या बाईचा संसार असा दिसतो तुम्हाला सांगू. तिचे हंडे बिंडे असे घासलेले असतात. आता हंडा घासायला तुम्हाला लागतं ते काय, ते नवीन पावडरी निघाल्यात त्या. काय बऱ्याच आहेत, जाऊ द्या. एकाचं नाव घेतलं म्हणजे दुसरा म्हणेल आमचं का घेतलं नाही. काय त्यापेक्षा खेड्यातली बाई कशाने घासते माहिती आहे का? चुलीतल्या राखेनी नाही, असा घासून 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 असं बघितलं की त्या हंड्यात तोंड दिसावं, तिचं नाही तर नवऱ्याचं. मग अशी ती हंड्याची अशी उतरण लागलेली असायची. काय सुंदर जमीन, काय सारवलेल्या सुंदर. अलीकडे जावं ते बघावं, अरे काय 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 काय. अरे कशाची काही पत्ताच नसतो. आम्ही गेल्यानंतर आम्हाला कपाटातल्या कपबशा काढून देतात. ती कपबशी वर्षांनी काढलेली, त्याच्यावर धूळ चढलेली असते. त्या बशा सुद्धा आम्हाला, मी का सांगतोय, कधी बोलवलं तर नीट द्या माझ्या हातात. ह्या माणसाला बोलवणं घातकी आहे. अशा माणसाला बोलवणं म्हणजे सर्व बाजूने त्रासदायक आहे तुम्हाला. आता मला सांगा, कपाटात लावून ठेवायच्या केव्हा आणलेली ती नवीन, आणि महाराजांच्या करता गोल्डन काठची काढली. अरे ते गोल्डनचं काठ ठीक आहे, पण ती धूळ. एकाला मी म्हटलं ती धुवून द्या, नाही कपाटात ठेवली. म्हटलं माझं ऐक, जा. आता कपाटात ठेवली म्हणजे काय, त्याच्यावर धूळ चढत नाही? काय गणित आहे हो. आता अशा डोक्याशी जर आम्ही प्रवचन सांगायची, आता काय सांगावं याला. नाही दूध. अजून सांगतो तुम्हाला बायकांना, कोथिंबीर धुवून घ्या. इथे कितीतरी बायका असेल की कोथिंबीर धुवून घेत नाहीत, भाज्या धुवून घेत नाहीत. त्याच्यात काय, बाजारातून धुवूनच देतात गटारच्या पाण्यात. हे ऐकून घ्या की बरं आहे ना, निदान पुरुषांना नीट शुद्ध तरी जेवायला मिळेल. स्वच्छ धुवून घ्यावं, 2-3दा धुवून घ्यावं. नको त्याचे हात लागलेले असतात, नको त्या घाणीत. कोथिंबीर धुवून घ्यावी, भाजीपाला धुवून घ्यावा, स्वच्छ घ्यावं. जरी गड्यानी ताट धुतलं असलं तरी नवऱ्या पुढे ठेवत असताना त्याला म्हणू नये जरा धुवून घ्या हो. हे कृष्णचरित्रच आहे. धुवून घ्यावं, पुन्हा बघावं स्वच्छ आहे का. आणि धूळ कुठे लागते, सांदीतच धूळ असते, तिथून पुसून घ्या. आता हे कृष्णचरित्र आहे म्हणजे नीट शिकवायला पाहिजे तुम्हाला. का आपलं गेलं जेवलं की काय. नाही तर काय काय बायका सांगतात, आमचे ना ते त्यांना काही नाही हो, कसाही वाडा.
कोणी हाका. चाललं आता काय सांगावं. मी नुसते ऍक्शन केल्यावर तुम्हाला कळते किती विद्वान माणसात आहे ना मजा. असं आहे कृष्णचरित्र. देहाची स्वच्छता. अरे तुझी घोंगडी इतकी सुंदर आम्हाला अशी दिसली, पण शेवटी ते म्हणाले जाऊ दे कसंही घोंगडं असू दे आमचं, पण या घोंगड्यामध्ये तू मुक्काम आलायस याच्यातच आम्हाला आनंद आहे की नाही. किती घोंगडं वाईट असू दे, पण इथे कोण आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी जे बुद्धी स्फुर्यानिशी ते वस्तुगामी. आणि चांगल्या पद्धतीने वर्णन करताना याच देहाचं वर्णन करताना असं केलंय, देही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल. इतका सुंदर देह आहे, पण लक्षात ठेवा ही नजर पाहिजे, नजर पाहिजे. आता हे गंधबिंद काय आहे. देह चांगला दिसतो ना, कपाळावर गंधबिंद, आता बुक्का बिक्का नीट नीटकं दिसतं की नाही बरं का. हो, काय प्रवचनाला जायचं म्हणजे नीट नीटकं जा, फेटा बिटा शाल बील जरा बुक्का बिक्का. समोरच्या येणाऱ्या माणसाला दर्शन उत्तम व्हावं. कसं असावं. अहो आमचे महाराज, तुम्हाला काय सांगू दादा महाराज, मी माझ्या आयुष्यात त्यांना कधी असं बोडकं बघितलं नाही. इतके सुंदर स्वच्छ कपडे घालायचे. माझ्या माहितीप्रमाणे दिवसाला 4-4, 5-5 सदरे बदलायचे ते. सकाळी उठल्यावर, आंघोळ झाल्यावर, काही इकडे तिकडे झाल्यावर, झोपेतून उठल्यानंतर पांढरा रुमाल स्वच्छ. दिसणास नाही तसंच होतं, वापदार. 6-6.5 फूट उंच होते आणि या गुलाबापेक्षाही गोरे पान होते, लाल जर्द होते. दिसणास्त अगदी एका शब्दात सांगतो, दर्शनाचे नि प्रशस्ते पुण्यपुरुष असे होते. देहाने स्वच्छ, मनाने स्वच्छ. मनही स्वच्छ असावा आणि देहही स्वच्छ असावं. हे दोन्हीची स्वच्छता जेव्हा असेल तेव्हा जीवन सुसह्य होईल, सुसह्य होईल. किती मुलावर जरी प्रेम असलं आणि अंगाला घाण लागली असेल तरी त्या मुलाची प्रेम असल्यामुळे धुवून टाका, पण घाणी सहित बसू नका. तसं मनातली घाण काढून टाका, देहातली घाण काढून टाका, देह स्वच्छ ठेवा. आणि म्हणून सांगताय देवा तुझी घोंगडी चांगली. आणि असा परमात्मा सुंदर घोंगडी घेतलेली, हातामध्ये काठी आहे. अहो काठी कशा करता माहिती आहे का. ही गायीनं वळवायचंय, तसं ही गोइंद्रिय वळवायचीत. म्हणजे भगवंताच्या हातात काठीच लागते, त्याशिवाय ती इंद्रिय वळत नाहीत. फार मोठी अवघड आहे ती. एक एक जरी इंद्रिय बघितलं, सांगेन हळूहळू बरं का. हो, हे कसं आहे इंद्रिय. गायांची नावं सांगू का. रुपी गाई, रसी गाई, गंधी गाई. ह्या गाई किती आहेत. ही गाई आहे ना, ही रशी गाई आहे ना, हॉलमध्ये बसली तरी चुली पुढे जाते. हॉलमध्ये बसलेले असेल आणि तिथून 10 फुटावर जरी तिचं भजी तळत असेल, काय का गेली नाक खोपसायला. कळलं का. हो, कुठे चांगलं गाणं कुठल्या सिनेमातलं ग. गेला कान तिकडे, म्हणजे 3 ब्लॉकच्या पलीकडे गेला. डोळ्याने काय दिसलं की तिकडे बघत सुटतोय. माझं म्हणणं कळलं का. डोळे काय, श्रवणी गाई, रुपी गाई, रसी गाई, गंधी गाई. सुंदर वास आला की वा वा, कुठून वास आला बरं. ह्या सगळ्या गाया आहेत. एक मी तुम्हाला सांगतो, या सगळ्या गाया आवरता येतात, पण एकच गाई आवरता येत नाही, आणि तिचं नाव आहे मनेरी गाई. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, देवा ह्या बाकीच्या गायाचं सगळं आम्ही बघून घेऊ. श्रवणी गाई, रुपी गाई, रसी गाई, गंधी गाई या गाया बघून घेऊ, पण तुका म्हणे तू राख मनेरी. आहे ना, सगळ्या गाया तुम्हाला आवरता येतात, पण मनेरी अरे रा 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 रा. ती एकच गाई इतकी खोडकर आहे की तुमच्या आयुष्याचं कल्याणी तीच करते, तुमच्या आयुष्याचं वाटोळही तीच करते. आणि मनेरी गाई एकदा उधळली की कोणाच्या बाला सापडत नाही, आणि मग बाकीच्याचं काही राहत नाही. त्या मनाच्या मागे बाकीच्या गाया निघाल्या.
ती पुढारी आहे. सकळ इंद्रिया मन एक प्रधान. सर्व इंद्रियामध्ये मन हे प्रधान इंद्रिय आहे आणि प्रधान इंद्रिय मन असल्या कारणाने त्याच्या मागोमाग आपोआप जातं. म्हणून देवा तू एक कर, बाकीच्या गाया मी सांभाळतो, पण ही मनेरी गाई तू सांभाळ. तुका म्हणे तू राख मनेरी. आणि खरंच आहे, एक सांगतो तुम्हाला, शेवटी हे मन ब्रह्मचारी असू दे, संन्यासी असू दे, वानप्रस्थ असू दे, भले भले असू दे, 1000 वर्ष डोळे झाकून बसू दे, हे मन सगळ्याला उलट पालट करून टाकतं. कुणाची मिजा चालू शकत. मग एक करावं, मनाचा मालक जो आहे त्याला शरण जावं. म्हणून गोपाळ म्हणाले, अरे मन तुझ्या ताब्यात आहे, मनेरी गाई ही तू राख, आणि ती राखल्यानंतर बाकीच्या आपल्या आम्ही वळवतो. तुझी कृपा नवता दान, साधका कदा नागवे मन, तू तुष्ठल्या जनार्दन मनपणा मन स्वये विसरे. तुझी कृपा. हो, जे त्या मनेरी गाईला आवरायला गेले, गुडघे फुटले, कुणाचे पाय तुटले, कुणाची डोकी फुटली. शंकराला मनेरी गाई आवरता आली नाही. आली का? विष्णूला जमलं नाही. ब्रह्मदेवाचं तर बोलायलाच नको. काय नाही, कथा त्या सांगण्या सुद्धा बरोबर नाही. आता हा ब्रह्मदेव बरं का, याने तरी काही की ताळतंत्र असावं की नाही. सामान्य माणसाचं ठीक आहे, जाऊ द्या, सांगायच कथा सांग. इतकं त्या ब्रह्मदेवाच्या कथा सगळ्या. म्हणून मला ती पुराण बिराणं विशेष आवडत नाही. हे कृष्णचरित्र, रामचरित्र वगैरे ठीक आहे, पण बाकीचे जर तुम्हाला पुराणं बघितली तर तुम्हाला असं वाटेल या देवांच्या पेक्षा लाख पटीने तुम्ही आम्ही बरे. अहो, आता हा ब्रह्मदेवाची कथा अशी सांगतात, ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती, पण तिच्याकडे बघून याला अभिलाषा निर्माण झाली. तर काय सांगावं या ब्रह्मदेवाला? हे याचं ब्रह्मज्ञान नाही का? ओवी आहे, ब्रह्मा वेदार्थ आकळिता, तरी शंकासुर वेद न नेता. ब्रह्मा वेदार्थ आकळिता, तर नाविलाशिता सरस्वती. भागवतातल्या ओव्यात आहे. काय माझ्या गाठचं काही मी सांगत नाही, सांगायचं कारणही नाही आहे. पण घडतंय असं ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ त्यांचा दोष मी सांगत नाही. मन इतकं अवघड आहे, जे ब्रह्मदेवाला आवरता आलं नाही, मोठ्या मोठ्या देवांना आवरता आलं नाही, पण संतांना सोडून ते गेलं नाही. आहे की नाही? किती आश्चर्य आहे. तुकाराम महाराजांच्या समोर एक बाई आली आणि ते म्हणाले, महाराज माझं मन तुमच्यावर जडले. ते म्हणले, बाई ठीक आहे, तुझं चांगली गोष्ट आहे. गाव ओस पडला का म्हणले, म्हणून माझ्या माजी लागलीस. जगू दे की सुखाने आम्हाला. पराविया नारी रुक्मिणी समान, पण मागे लागली असताना तिला डावलून देणं किती ताकद आहे, किती ताकद आहे. संतांचं सामर्थ्य बघा. ब्रह्मदेवाला आणि देवादिकांना सुद्धा हे जमलं. अहो, त्या बाईच्या नादी लागून चंद्र झाला काळा, इंद्रा पडली भगे. किती अवघड आहे. थोडक्यात सांगतोय, मन इतकं. म्हणून गोपाळ मोठे हुशार होते. ते म्हणले, देवा पहिल्या दिवशी तुझं ऐकून आम्ही बघितलं, पण पाय तुटले, गुडघे फुटले, डोकी फुटली. आता एकच कर, तुका म्हणे तू राख मनेरी. ही जी मनेरी गाई आहे तिचं रक्षण तू कर. आणि मग देवाला काही अवघडच नव्हतं. एका जागेवर बसवायचं, बासरी वाजवली की काम झालं. पुन्हा दुसरं काही करायची गरज. म्हणून असे भगवान गाई राखायला निघाले. घोंगड खांद्यावर आहे, हातामध्ये काठी आहे.
मयूरपिच्छ वेटी आहे, सुंदर पितांबर नेसलेला आहे, कृष्णमूर्ती होय गे. अभंग रोज म्हणतोच आहे आपण. पितांबराची कास गे, कसेली सावकाश गे. नारद तुंबर गायन करीती, पुढे निजदास गे. नारद तुंबर गायन करीती, पुढे निजदास गे. तुळशी माळा गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. आणि असा परमात्मा गाई राखायला जाताना गोंगडं नवं, काठी सुंदर, तिला गोंडे बिंडे लावलेले, बरं का, घुंगरू बिंगरू लावलेलं, मयूरपिच्छ वेटी वगैरे वगैरे सुंदर, पितांबर, छोटा छोटा पितांबर, पायामध्ये चपल्या आणल्या सुंदर. भगवंताच्या पायाला कुठेतरी काटा लागेल, काय तुम्हाला सांगू, चपल्या पुढे ठेवल्या बरोबर त्या पृथ्वीला कंप सुटला. असा पृथ्वीला असा कंप सुटला. देवाला जाणवलं, कोणाला दिसलं नाही, पण तिथूनच असा एक चेहरा दिसला. पृथ्वी मातेचा चेहरा दिसला. हात जोडले नाही. अरे चप्पल घातली तर माझं काय राहिलं. तू काळजी करू नकोस, तू तिथे जाशील तिथे असं मखमली गवत तुझ्या पायाखाली घालीन. तुझ्या पायाला केस सुद्धा रुतणार नाही याची काळजी घेईन मी. परमात्म्या, तुझ्या स्मरणाबरोबर आयुष्यातले काटे निघून जातात. तो कोणचा पाय काटा तुझ्या पायाला लागणार आहे. माझं म्हणणं कळलं का? आपल्या जीवनामध्ये जे जे काटे लागतात ते प्रभूच्या स्मरणाबरोबर त्या काट्यांचं पाणी होऊन जातं. पण मैयाचं प्रेम निराळं होतं. मैयाचं प्रेम निराळं होतं. पण हे पृथ्वीचं आवाज ऐकला. परमात्मा म्हणाले, काळजी करू नकोस तू. म्हणाले, आई हे काय आणले? अरे कानू, तुझ्याकरता चप्पल आणल्या सुंदर, हार सुंदर आहेत बघ, मखमली आहेत. मी नाही, सगळ्या गोपाळांच्या पायात चप्पल नाही, मी नाही. दिली बिरकून चप्पल. अरे कानू, तू असं का करतोस? नंदजी म्हणाले, जाऊ द्या, पहिल्या दिवशी उद्योगाला निघालाय आणि इथेच रुसारुसी नको. आपला व्यवसायाला पहिल्या दिवशी निघाला आणि इथेच भांडण नको. खरं आहे त्याचं, त्याला काही लागायचं नाही. आणि असू द्या जरा, चालून पायाला घट्टे पडल्याशिवाय तसं आयुष्यात वाटचाल करावी. काटे मोडावेत, काढून टाकावे, याची सवय करता 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 परिपक्वता येते. आणि निघाले वरकान जेव्हा पृथ्वीवर पाऊल टाकला, असा कंप सुटला पृथ्वीला. अशी सगळी गवत असं लुसलुशीत जिकडे तिकडे आनंद झाला. का? पंचमहाभूताला आनंद झाला, वाऱ्याला आनंद झाला, पृथ्वीला आनंद झाला, जलतत्वाला आनंद झाला. जिकडे तिकडे आजी आनंदाशी आनंद माझ्या झाला. जिकडे बघावं तिकडे आनंद आनंद झाला. आणि असा गोपाळांचा ताफा बरोबर अशा लाईनीच्या लाईनी उभ्या राहिल्या भगवंताला आरती घेऊन. आज भगवान कुठे निघाले? गाई राखायला निघाले. तसं गो इंद्रियांचं रक्षण जो करतो तो गोपाल. हे इंद्रिय म्हणजे गाई, आत्ता सांगितलं ना, इंद्रिय म्हणजे गाई. त्या गायींचं रक्षण जो करतो, त्या गायींचा सांभाळ जो करतो तो गोपाल. आणि निघाले वर का? कसे निघाले? गायी मागील कृष्ण पाऊले, पाहता कर्म करते निसी गेले. आणि अकर्म म्हणता नाही उरले, ऐसे कर्म केले नैष्कर्म. उद्या सांगेन ही ओवी. गायी मागील कृष्ण पाऊले, असे प्रभू पुढे पुढे गाई, त्याच्या मागे कृष्ण. कळलं का? इंद्रिय पुढे आणि इंद्रियांच्या मागे प्रभू. इंद्रियांच्या मागे कोण आहे?
प्रत्येक इंद्रियांच्या मागे जर ईश्वरी सत्ता नसेल तर ते तुमचं इंद्रिय कार्यरत होणार नाही. हात हलतोय, पाय चालतायत, डोळ्याने दिसतंय, त्या अर्थी ही कृती करून घेणारा कोणीतरी तुमच्यात आहे. अशी उगीच घडत नाही. मी नेहमी सांगतो ना तुम्हाला, मग तुकाराम महाराजांना विचारलं कोणीतरी, फार सुंदर विचारलं, का म्हणे महाराज या जगात देव आहे का? ते म्हटले, बाबा तुझ्या इतका हुशार मी नाही आणि मला तुझ्या इतकं काही कळत नाही, पण एका प्रश्नाचं उत्तर दे. चाले हे शरीर कोणाची आसत्ते, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. काय म्हणतायत? चाले हे शरीर, अरे कोणाच्या सत्तेने चालतोयस ते सांग. देव आहे का नाही मला माहित नाही. मी नेहमी सांगतो तुम्हाला, ज्या अर्थी गाडी चालते त्या अर्थी चालवणारा आहे. उगीच काय असं समजू नका. काय म्हणतील रिमोट कंट्रोलने चालते, पण रिमोट कंट्रोलला सुद्धा हाताळणारा कोणीतरी आहेच ना. मग आता मला सांगा, म्हणून तुकाराम महाराजांनी उलटा प्रश्न विचारला, आहे सांगण्यापेक्षा कुणाच्या सत्तेने चालतोस? चाले शरीर कोणाच्या सत्ते, अरे कोणतरी चालवणार आहे म्हणून चालतोयस ना. एक म्हणला मी चालतो, दे सोडून रे, दे सोडून. हे बघा, एक सांगतो, जिथपर्यंत आपली इंद्रिय आपल्याला साथ देत आहेत तिथपर्यंत मिजास मारावी. आम्ही आमचं करतो, नका मिजास मार. कुणालाही अशी मिजास मारण्याची गरज नाही. आयुष्यात अशी पाळी येतेच की कुणावर तरी अवलंबून राहावं लागतं, तेव्हा मिजास मारू नाही. ठीक आहे, चालतंय तिथपर्यंत ठीक आहे. काय आता मला नीट चालता येत होतं तिथपर्यंत मी काठी घेत नव्हतो, पण आता उगीच मिजास मारायची काही गरज नाही. काय की मी काठी घेत नाही. पायरी चढताना आता माझा खुबाला मार बसलाय, ते म्हणले घ्या, म्हणजे त्याच्यावर वजन येणार नाही आणि जास्ती दिवस काम करील, घ्या. एवढं कुठे काही काही कमी झालं होय? काय एक मला म्हणला, मी 80 आहे अजून मला काठी लागत नाही, तुम्हाला 70 कशी लागली? म्हटलं तुम्ही 80 आहे म्हणून लागली नाही, तेव्हा मलाही लागणार नाही, आता 70 आहे म्हणून लागते. काय गंमत. काय माझं म्हणणं कळलं का? कुणाला केव्हा काय लागेल आणि कुणाला केव्हा काय लागेल काही सांगता येत नाही, ज्याचे त्याचं आयुष्य आहे. म्हणून आधाराची गोष्ट लक्षात घ्या, मिजास मारण्याची काही गरज. वस्तुस्थिती सांगतोय. कुणाची असत्य, मग चालताना काठी, पण ते सुद्धा पाय चालतायत म्हणून काठी. तेच जर चालत नसेल तर काठी तरी काय करते? म्हणून लक्षात घ्या, हे ज्याच्या सत्तेने चालतं त्याला कृष्ण म्हणावा. पहिल्या दिवशी एक ओवी म्हटली होती, पुन्हा रोज म्हणतोय, कर्मस्वामी तू कृष्णनाथा, इंद्रिय क्रिया समस्था, कोणा न करवे अन्यथा कर्मनियंता. श्रीकृष्ण कोणाच्या सत्तेने नाही, कर्माचं नियमन करणारा परमात्मा आहे, त्याच्या सत्तेने चाललेला आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले, असा हा कृष्ण प्रभू चालू लागला गाई पुढे, आणि मग सगळ्या आरती करायला लागल्या. आनंद वाटला सगळ्यांना. आणि एक त्याच्यात बरं वाटलं की आता देवाच्या घरी तर आपल्याला जायची गरज नाही, सकाळ संध्याकाळ आपल्या दारावरून जाईल आणि दारावरून येईल. हेच आहे तत्व. वर्म सांगू का, संतांनी देवाला गढ्याच्या बाहेर काढला, म्हणजे संतांनी जो निर्गुण निराकार परमात्मा होता त्याला सगुण केला आणि दर्शनाकरता सोपा केला. काय आता यशोदेच्या घरी जायचं म्हणजे प्रोटोकॉल आलाच ना. झोपलाय, जेवतोय, आता ठराविक टाइम झाली, दिवस उजाडला की गाईला राखायला येऊन जायचं, आणि दिवस मावळला की यायचं. आता या 2 वेळा दर्शनाकरता निश्चित काय केलं, संतांनी देव सोपा केला. पण एक ऱ्या,
एक महत्वाचं सांगतो, कृष्ण जाण्याच्या वेळेला दुसरीकडे कुठे जाऊ नका, नाही तर तो दारावून जायचा आणि तुम्ही घरात बसायचा. नाही, त्याची वेळ लक्षात ठेवा आणि दारात उभे राहा हात जोडून. आरत्या निंबलोण हाती घेऊनी लागती चरणी स्वानंदे. सगळ्या गवळणींनी त्याला ओवाळावं. काही करू नका आता. तुमच्या ज्या वृत्त्या आहेत ना, मन बुद्धी चित्त, जरा बाहेर या, विचारातून बाहेर या, परिस्थितीतून बाहेर या आणि जरा दारात येऊन उभे राहा. म्हणजे जाताना कृष्ण दिसेल. तसं या इंद्रियांच्या दारात उभं राहिल्यानंतर ज्याच्या सत्तेने ती चालतायत त्याचं दर्शन घडेल. राधारमण हरी गोविंद राधे. राधारमण हरी गोविंद राधे. गोविंद राधे हरी गोपाल राधे. गोविंद राधे हरी गोपाल राधे. राधारमण हरी गोविंद राधे. राधारमण हरी गोविंद राधे. हो, काल आपल्याला सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतो, 21 ऑगस्टला रविवार आहे आणि काल आपल्याला विस्तृत सांगितलं. 2 मिनिटं गडबड करू नका.